प्रत्येकाने आपली मुले संघ शाखेत पाठविली पाहिजे. लहानपणापासून त्यांच्यावर संघाचे संस्कार होणे गरजेचे आहे. संघ शाखेत जाऊनच त्यांच्यावर संस्कार होतील. संघाशिवाय पुढे पर्याय नाही. मी लहानपणापासून संघाच्या मुशीत तयार झालो आहे, असे प्रतिपादन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी जामनेर येथे केले. ते भारतीय जनता पक्षाच्या जळगाव जिल्हा पूर्व आयोजित सेवा पंधरवडा 2025 जिल्हा कार्यशाळेचे मार्गदर्शन करताना बोलत होते. आमदार गिरीश महाजन पुढे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 75वा वाढदिवस 17 सप्टेंबर रोजी आपण साजरा करीत आहोत. वाढदिवस हे माध्यम असून या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून त्यांना काय देऊ शकू ही भूमिका डोळ्यासमोर ठेवून रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, मॅरेथॉन, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असे विविध उपक्रम पक्षाच्या वतीने राबवले जाणार असून शासनाच्या वतीने जनतेसाठी ज्या योजना सुरू आहेत त्या लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करायचे आहे, असा संदेशही नामदार गिरीश महाजन यांनी यावेळी दिला. ते पुढे म्हणाले की तरुणांना पक्षासोबत जोडले जावे. जास्तीत जास्त तरुणांचे संपर्क साधा. त्यांना पक्षात आणा. पक्ष मोठा झाला तर आपण मोठे होऊ. राजूभाऊ भोळे, खांडेलकर, मंगेश चव्हाण यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते काम करत असताना ते मोठे झाले, असेही त्यांनी यावेळी सांगितले. ते शेवटी म्हणाले की जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आपल्या ताब्यात घ्यायच्या असून काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवावी लागली तशी तयारी आपल्याला ठेवावी लागेल. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका यावेळी कुठल्याही परिस्थितीत आपल्याला 50च्या वर जागा जिंकायच्या आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी आपल्या भाषणात म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना सुरू केल्या. कार्यकर्त्यांनी त्या जनतेपर्यंत पोहोचवाव्या. स्वदेशी नारा आपल्याला पुढे आणायचा आहे. 21 सप्टेंबर रोजी भुसावळ येथे नमो मॅरेथॉन आयोजित केले असून सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आमदार राजूभाऊ भोळे मार्गदर्शन करताना म्हणाले की जिल्हा कार्यकारिणीची घोषणा झाली, कार्यकर्त्यांना पदं मिळाली, या संधीचं सोनं करा. माणूस कार्याच्या माध्यमातून मोठा होतो, असेही ते म्हणाले. भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बैसकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून सेवा पंधरवडा 2025 निमित्त संपूर्ण जिल्ह्यातील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, आढावा घेतला. भाजपा पश्चिम विभागाचे डॉक्टर राधेश्याम चौधरी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. वारंवार त्याची उजळणी पण झालेली आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. 17 सप्टेंबरला हा मोदींचा वाढदिवस आणि या दिवशी मोदींना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 11 वर्षे त्यांना पंतप्रधान होऊन झाले. आजपासून 25 वर्षापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. म्हणजे 7 ऑक्टोबर 2001 या दिवशी मोदीजी गुजरातचे पंतप्रधान झाले. 25 वर्ष ते झाले, 11 वर्ष पंतप्रधानांना झाले, 75 वर्ष त्यांना झालेले आहे. आणि म्हणून त्यांचा वाढदिवस यावेळेला जोरात म्हणजे खूप फटाके, आतिषबाजी, ढोलताशे, पोस्टर बॅनर, केक कापणं, संध्याकाळी पार्ट्या करणं असा नाही. आपल्या वाढदिवसासारखा त्यांचा वाढदिवस नाही. त्यांचा वाढदिवस आपल्याला सेवा असतात. लोकांना आम्ही काय देऊ शकू वाढदिवसाच्या निमित्ताने? वाढदिवस आपण बघतो आजकाल तेवढे पोस्टर करायला असतात, लावायला जागा नाही. मुलीकडे पाहतो, जेव्हा फिरतो, सगळ्यातून मार्ग फिरतो. वाढदिवस आला की छोटा नेता सुद्धा लोक नाही सगळ्यात मोठा आणि एवढे पोस्टर बॅनर लावतो की मग लोक म्हणतात की काय चाललं येत असं. पण तसा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा नाही. मोदींचा वाढदिवस म्हणजे हा सेवा सप्ताह म्हणून लोकांना आपल्याला काय देता येईल, लोकांपर्यंत आपल्याला कसं पोचता येईल, पक्षसुद्धा त्या ठिकाणी कसा वाढेल, त्याचा प्रचार कसा होईल यासाठी करायचं आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांनी चंद्रभाऊजी यांनी सगळ्यांनी आपला कार्यक्रम दिलेला आहे. डॉक्टर या ठिकाणी बोलले, सर्वजण या ठिकाणी बोलले. या सेवा सत्राच्या निमित्ताने रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, स्वच्छता अभियान या ठिकाणी आहे, स्वच्छतेचे सगळं मॅरेथॉन आहे. आपल्याला 21 तारखेला सर्वांना पळायचं आहे. आरोग्य शिबिर आहे. आपली 25 सप्टेंबरला डॉक्टर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे बुद्धिजीवींचं संमेलन आपल्याला घ्यायचं आहे. असे 5-6 कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत. पण नेहमीसारखे आपल्याला कार्यक्रम करायचे नाही. कार्यक्रम आले गेले, 10 जण जमले झालं असं अजिबात करायचं नाही. खऱ्या अर्थाने आपण लोकांपर्यंत कसे पोहोचू, लोकांना या वाढदिवसानिमित्त कसा त्या आरोग्याच्या शिबिराला आपल्याला लाभ देता येईल, आपण तरुण कार्यकर्त्यांनी रक्त देऊन लोकांना त्याची मदत कशी करता येईल
वृक्षारोपण खऱ्या अर्थाने नाही तर एकाच खड्ड्यामध्ये मी दरवर्षी आलं की लाव झाड मी कधी कधी मला आश्चर्य वाटतं. कार्यकर्ते आघाडी बनवतात, आमच्या संस्थेच्या, आमच्या शाळेच्या, आमच्या इथे या, आमच्या तिथे या. दरवर्षी आम्ही 5-10 वर्षात तरी झाड लावतो. पुढच्या वर्षी परत तरीच खड्डं राहतं. पण मागचं झाड कुठे गेलं? बकऱ्या खाऊ गेल्या. आता मागच्या बकऱ्या खाऊ गेल्या डोळं करून ते संवर्धन पण करेल. नुसतं फोटो काढण्यापुरतं झाड लावायचं, बॅनर लावायपुरतं झाड लावायचं असं न करता खऱ्या अर्थाने आम्हाला ते झाड जगवायचं आहे, ते मोठं करायचं आहे. यासाठी हा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मी सांगेन की प्रामाणिकपणे आपल्याला सगळे कार्यक्रम करायचे आहेत. इथे कुठेही चालबाजी, फोटोबाजी, नुसती फोटोपूर्ती करायची नाही. आणि म्हणून हा सेवा सप्ताह आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय लोकांना वाटलं पाहिजे की मुलींचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त मला हा फायदा झाला, मला हा उपयोग झाला, आरोग्याचा माझा हा प्रश्न मिटला, हे सगळं झालं पाहिजे. आपापल्या ठिकाणी डॉक्टर असतील गावाखेड्यात, त्यांना विनंती करा. तालुक्यात 3 ते 4 डॉक्टर तरी घेऊन आपल्या गावामध्ये सप्ताहभरामध्ये करा. तर माझ्या गावामध्ये इथं पाठी करेल, माझ्या गावाला तिथं पाठी करेल. आपलं हॉस्पिटल आहे, त्याच्या गाड्या त्या ठिकाणी आहेत, त्या फिरत्या व्हॅन आहेत, त्यांना घेऊन जा. डोळ्याचं शिबिर असेल ते करा, दातांचं वाटेल ते करा, बाकी काय BP शुगर काय तर ते तपासा. मला वाटतं हे सगळं आपण केलं पाहिजे. या डॉक्टरांना नेऊन त्या ठिकाणी कंपाऊंडर आहेत, सिस्टर आहेत, त्यांना नेऊन लोकांपर्यंत आपण पोहोचलो आणि त्यांना जर त्याचा उपयोग झाला तर खऱ्या अर्थाने आपण हा वाढदिवस साजरा केला, हा सेवा सप्ताह साजरा केला असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे की आपण लोकांपर्यंत जाऊन पोहोचा. लोकांपर्यंत जाऊन पोहोचायचं हे अतिशय उत्तम माध्यम आहे. नुसते तुम्ही फिरत गेल्या, झेंडा घेतला, घोषणा दिल्या तर लोकांना काही पडत नाही. पण लोकांना जर आपण काही सेवा दिली, त्यांना काही त्याचा उपयोग करून दिला तर खऱ्या अर्थाने याचा या योजनेचा आपण या सप्ताहाचा फायदा याकडे होईल आणि तेव्हाच आपला पक्ष वाढेल. आज मी बघतोय वर्षानुवर्ष आपल्यामध्ये जी मंडळी ती समोर तीच दिसते. आपण नवीन लोकांना आणणार आहोत की नाही, तरुणांना आपण सगळे देणार आहोत की नाही. मला आठवतो तो काळ, मी 80ची वेळ असेल, 85ची वेळ असेल, 80ची वेळ असेल, 1919मध्ये मी त्यावेळेला 18-20 वर्षाचा असेल. मी सुरुवातीपासून संघाचा स्वयंसेवक होतो. 10वी-11वीला गेला तेव्हा मी विद्यार्थी परिषद जॉईन झालो. नंतर मी भाजपमध्ये ती सगळी एकच चेन आहे. आपण सगळे झाड आपले काही आपले ब्रँचेस आहोत RSS संघाच्या. पण या ठिकाणी लहानपणापासून अगदी स्वयंसेवकापासून मी या गोष्टी तयार केल्या आणि महाविद्यालयात तेवढं एवढी फळी तयार केली की कुठलाही कार्यक्रम असेल, थोडा आंदोलन असेल, काश्मीरला जाऊन झेंडा लावायचा असेल, या ठिकाणी आपलं RSSचं आपलं शिबिर होतं, पुण्याचं तळजाईचं शिबिर असेल, राम जन्मभूमीचा प्रश्न असेल, प्रत्येक वेळेला ट्रेनमध्ये 1000 तरुण, 2,000 तरुण वेगळी ब्रँच होते युवा मोर्चा. आणि त्यावेळेला मी तालुक्याला अध्यक्ष झालो, जिल्ह्याला अध्यक्ष झालो. पण युवकांची टीम घेऊन, या तरुणांना घेऊन, म्हणजे भाजपच्या फॉरवर्डवाडीपेक्षाही आपले तरुण जास्त असायचे. रेल्वेवर इथून गेलो की 500-700 लोक भरून ट्रकमध्ये घोषणा देत आमच्याकडे बाहेर लावल्या जायच्या. आम्ही घोषणा देत पायी चालत रेल्वेत, कोणी वर बसायचो, कोणी जॉईंटवर बसायचो. रात्रभर जाऊन मी प्रवास रात्रभर प्रवास केला. काश्मीरचं जोडा आंदोलन होतं, ते म्हणून अशा आंदोलनामध्ये मी सहभागी झालो. पण त्यावेळेला तरुणांचा सहभाग मोठा होता आणि त्यानंतर मग आम्ही मोठे होत गेलो, राजकारणामध्ये सक्रिय झालो, मग आम्हाला तिकीट मिळालं, सरपंच झालो, जिल्हा परिषद झालो, आमदार झालो. मला आपल्याला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपण सुद्धा तरुणांना पुढे केलं पाहिजे. आपण तरुणांना फार कमी प्रमाणात, युवा मोर्चा फार आपल्याकडे सध्या दिसेनाचं झालेलं आहे. पण तरुणच येणार नाही पक्षामध्ये तर पुढे पक्षाचं भविष्य काय. आता आम्ही तरुण होतो, आम्ही आलो होतो, आम्हाला 35-40 वर्ष झाले, जेवढं ते 40 वर्ष झाले, किती वर्ष. म्हणून मला वाटतं आपण आपली पुढची टीम आणणार आहोत की नाही, पुढची फळे मी उभी करणार आहोत की नाही. आता आपल्याच मुलं इथे पक्षाचे किती मुलं असतील, 25 शिकले, पण आपण त्यांना पुढे येऊ देत नाही. मी चाललो त्याला म्हणा मी घेत आता तुझा ना पुढे झाला, त्याला इथे पक्षामध्ये त्याला कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ द्या. पण दुर्दैवाने हे होताना दिसत नाही. आत्ताच राजू पडकीने सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं की या ठिकाणी आपण आता संघाचा कार्यक्रम आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होत आहेत राष्ट्रीय संघाला आणि त्यानिमित्ताने आपल्याला
संघ अधिक बळकट करावा. बळकट होण्याचे आपल्या स्वयंसेवक जास्तीत कसे वाढतील, तरुणांची संख्या आपल्याकडे कशी येईल, बाल स्वयंसेवक जे आपले मुलं आहेत 7 वर्षाचे, 8 वर्षाचे, 10 वर्षाचे, 12 वर्षाचे, हे संघामध्ये कसे येतील. आतापासून त्यांना बिंबवलं पाहिजे, आतापासून त्याच्यावर संस्कार झाले पाहिजे. आपण बघितलं असेल माझा फोटो, माझा नातू 1-1.5 वर्षाचा, त्यालाही गणवेशामध्ये फोटो घालून आलो. माझा दुसरा जो 7 वर्षाचा, मी त्याला पूर्ण 2-2.5 किलोमीटर संचलनामध्ये सहभाग मिळाला. मात्र दसऱ्यालाही होता, पाडव्यालाही होता. हा कसा काय चालेल, तो म्हणजे मी चालेल. त्याला ड्रेस शिवून दिला, त्याला मी घेऊन फिरतोय, तो फोटो टाकतोय. मला वाटतं आपण का नाही करत, आपल्या मुलांना आपण संघामध्ये वाढवलं, शाखेत वाढवलं पाहिजे. त्यांनाही पुढे याचं कुठेतरी भविष्य आहे, हे देशाचं भविष्य आहे. आपल्याला त्याशिवाय तर पर्याय नाही. तुला पुन्हा सांगेल की याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्या देशामध्ये. आणि म्हणून आपली तरुणी पिढी पुढची ती आपल्या जवळ आली पाहिजे, पक्षाशी एकरूप झाली पाहिजे, आपल्या संघटनेशी एकरूप झाल्या पाहिजे, संघाशी त्यांना त्याचे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे. हे संस्कार होत नाही तोपर्यंत देशप्रेम हे आजच्या काळामध्ये पुढे सगळ्या इंग्लिश मिडियम शाळा, काय काय ट्युशन मिश्रित शाळा, सगळं काय काय चाललेलं आहे. आणि त्यामुळे ते अजिबात ते संस्कार विसरता कामा नये. संघामध्ये जाऊन त्यांच्यावर संस्कार होतील ते आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत ते टिकणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपण सर्वांनी आपल्या आजूबाजूचे परिसराचे कार्यकर्ते आहेत, आपल्या घरचे आहेत, आपल्या गावातले लोक आहेत, आपल्या परिचित आहेत, त्यांना सगळ्यांना आता शाखेत पाठवलं पाहिजे. आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता आपल्याला हे प्रमाण अधिकाधिक वाढवायचं आहे. संघ आपल्याला वाढवायचा आहे, शाखा आपल्याला वाढवायची आहे.